नमस्कार, मी डॉक्टर अनुजा केळकर. मी सायकॅट्रिस्ट आहे, डी ॲडिक्शन स्पेशलिस्ट आहे. घोडबंदर रोड ठाणेमध्ये ॲज अ सायकॅट्रिस्ट बऱ्याच वर्षांपासून प्रॅक्टिस करते. काही दिवसांपूर्वी एक 50-55चे काका आपल्या लहान मुलाबरोबर आले. ते डोळे बंद करून आतमध्ये आले. मला असं वाटलं की ते दृष्टीहीन आहेत, पण त्यांच्या बोलण्यावरून माझ्या लक्षात आलं की त्यांना व्यवस्थित दिसतं, पण त्यांना एक प्रॉब्लेम होतो आहे. तो म्हणजे त्यांनी मला सांगितलं की मला समोर डोळ्यांच्या बिना कपड्याच्या बायका दिसतात, त्यांचे इमेजेस येतात डोळे उघडल्यावर आणि मला त्याची लाज वाटते. डोळे बंद केलं की मला काही असं दिसत नाही आणि त्याच्यामुळे मी डोळे बंद करूनच बसतो आहे. मला हे विचार, हे इमेजेस सारखे सारखे येतात, मला कंट्रोल राहत नाही. लोकांना दिसत नाही, मला दिसतंय. तर मला असं वाटतं की हे मलाच का होत आहे, माझ्याच मेंदूचे हे विचार आहेत, मी असा वाईट नाही आहे, मग मलाच का हे विचार येत आहेत, मला त्याच्यामुळे झोप येत नाही आहे, मला फार भीती वाटते आहे, माझं रुटीन आयुष्य मी जगू शकत नाही आहे, मी काम सोडून घरी बसलो आहे, जवळजवळ 6 महिने झाले मी काहीही करत नाही आहे आणि मला याचं पण वाईट वाटतं आहे. हे विचार मी कंट्रोल करायचा प्रयत्न करतो आहे, तरी कंट्रोल करू शकत नाही आहे. मी सांगायचा प्रयत्न करतो आहे घरच्यांना, पण मला लाज वाटते की मी हे कसं सांगू. माझ्या बायकोला याच्याबद्दल काय वाटेल, माझ्या मुलाला याच्याबद्दल काय वाटेल की आपले वडील, आपला नवरा इतका वाईट आहे का. तर मला हे सांगता पण येत नाही आहे आणि त्याच्यामुळे मी खूप प्रॉब्लेममध्ये आहे. मी सगळं त्यांचं ऐकून घेतलं आणि त्यांना सांगितलं का हा OCDचा प्रॉब्लेम आहे, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. याच्यामध्ये वारंवार विचार येत राहतात, इमेजेस येत राहतात, ते कंट्रोल होत नाहीत आणि त्याच्यामुळे कंट्रोल होत नाही त्याचा पण त्रास होतो. हे यायला नको ही पण इच्छा असते, पण ते येत राहतात आणि त्याच्यामुळे मग भीती निर्माण होते, त्याच्यामुळे झोप येत नाही, त्याच्यामुळे आपलं दैनंदिन आयुष्य डिस्टर्ब होतं. त्यांना मी सगळं समजावून सांगितलं की हा न्यूरोकेमिकल इम्बॅलन्स आहे, हा तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे, हे तुम्ही मुद्दामून करत नाही आहे, हा तुमचा त्रास आहे आणि जर तुम्ही याची ट्रीटमेंट घेतली तर हे पूर्णपणे बरं होईल. मग ते काका ट्रीटमेंट करता तयार झाले. हळूहळू त्यांच्या औषधांनी 1 ते 1.5 महिन्यात त्यांना पूर्ण फरक पडला. त्यांना हे लक्षात आलं की अरे हे मी मुद्दामून करत नव्हतो, हा माझा मानसिक त्रास होता आणि ते जे पण त्यांचं रुटीन आयुष्य जगत होते ते परत मानाने सन्मानाने जगायला लागले. त्यांना ते पूर्ण डोळे उघडून चालायला लागले आणि त्यांना परत त्यांच्या आयुष्यात आनंद वापस आला. तर हे होतं OCD बद्दल. OCD हा आजार पूर्ण बऱ्यापैकी प्रमाणात बऱ्याच लोकांमध्ये पूर्णपणे बरा होतो. काही लोकांमध्ये ते राहण्याची शक्यता असते, पण मॅक्सिमम लोकांमध्ये तो बरा होतो. याची ट्रीटमेंट करा. मानसिक आजार हा कलंक नाही आहे, स्टिग्मा नाही आहे, हा प्रॉब्लेम आहे. जसं शरीर आहे तसंच मेंदू आहे, मन आहे. याचा इलाज करा. या मानसिक त्रासांमधनं बाहेर पडा. धन्यवाद.